नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जानेवारी. आज आपण पाहणार आहोत भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प हा कोणता आहे? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताची क्रमवारी काय आहे? तसेच जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स कोण लागू करत आहे? याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल आपण व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रश्न विचारलेला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांनी इथे गल्लत केलेली आहे की आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण वर्ष असे म्हटलेले आहे. परंतु लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असे आहे. आपल्याला माहीतच आहे, काल जी परीक्षा झालेली होती कंबाईनची, कंबाईन ग्रुप बी या परीक्षेमध्ये देखील पेपर थोडासा अवघड स्वरूपाचा आलेला होता आणि त्यामध्ये देखील क्वेश्चन्स असे थोडेसे ट्रिकी होते. आणि या ट्रिकी क्वेश्चनचा अर्थ म्हणजे कसा, तर आपण जर थोडक्यात व्यवस्थितपणे जर क्वेश्चन वाचला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हे कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे. तर या प्रश्नामध्ये देखील आंतरराष्ट्रीय महिला हा पर्याय क्रमांक 2 ला आहे आणि आपण चौथ्या पर्यायापर्यंत जातच नाही ऍक्च्युली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे व्यवस्थित संपूर्ण वाचणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्याला हा प्रश्न व्यवस्थितपणे सोडवता येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा दिनविशेषचे महत्त्व आपल्याला कालच्या पेपरमधून लक्षातच येईल. कारण कालच्या पेपरमध्ये जागतिक संगीत दिवस हा विचारलेला होता, तसेच जागतिक मधुमेह दिन हा विचारलेला होता. त्यामुळेच आपल्याला दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला देखील काय वाटतं हे आम्हाला देखील कमेंटमध्ये सांगू शकता, की आपल्याला दिनविशेष सोबतच बाकीच्या चालू घडामोडी तर आहेतच, परंतु दिनविशेष देखील तेवढेच गरजेचे आहेत. हे देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आज आहे 5 जानेवारी. 5 जानेवारी 1955 भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच आय-सी-आय-सी-आयची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. 5 जानेवारी 2023 बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उद्घाटन आजच्या दिवशी करण्यात आलेले होते. हे देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे. याचे स्थळ आहे रूरकेला, ओडिशा. 5 जानेवारी 1924 महाड महानगरपालिकेने 14 तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केलेले होते. 5 जानेवारी 1592 पाचवा मुघल सम्राट शहाजहान याचा आजच्या दिवशी जन्म. 5 जानेवारी 1957 भारतीय केंद्रीय विक्री कर कायदा म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स हा आजच्या दिवशी अंमलात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 माधव, पर्याय क्रमांक 2 रातापानी, पर्याय क्रमांक 3 गुरु घसीदास तमोर पिंगळा, तर पर्याय क्रमांक 4 पेंच. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरु घसीदास तमोर पिंगळा. तर भारतातील आता व्याघ्र प्रकल्प याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अलीकडीलच काही अधिसूचित व्याघ्र प्रकल्प आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. तर यामध्ये आहेत गुरु घसीदास, जो तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प आहे, हा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. हा 56वा व्याघ्र प्रकल्प आहे. 57वा व्याघ्र प्रकल्प आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश. तर 58वा व्याघ्र प्रकल्प आहे माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश. तर लक्षात घ्या, आपल्याला हे खूप अलीकडे हे अधिसूचित व्याघ्र प्रकल्प झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही प्रश्न याबाबतचा विचारण्यात येऊ शकतो. जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 यामध्ये अनुसूची 1 मध्ये अशा पद्धतीचं संरक्षण स्थिती दर्शवण्यात आलेली आहे. IUCN यामध्ये एंडेंजर्ड, तर साईट्समध्ये परिशिष्ट 1 मध्ये व्याघ्र याची हे मेन्शन केलेलं आहे. तर लक्षात घ्या, व्याघ्रची म्हणजे आपल्या वाघाची जी काही संरक्षण स्थिती आहे ही 1972च्या अनुसूची 1 मध्ये आहे. तर IUCN मध्ये हा एंडेंजर्ड स्वरूपात आहे, तर साईट्समध्ये हा परिशिष्ट 1 मध्ये आहे. आता प्रोजेक्ट टायगर बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात ही 1 एप्रिल 1973 या दिवशी करण्यात आलेली होती. याचे ठिकाण होते जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड. मंत्रालय होते पर्यावरण व वन हवामान बदल. अंमलबजावणी संस्था आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन. याचे प्राधिकरणाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारतातील वाघांची स्थिती ही कमाल संख्या सध्यासाठीची आहे 3,925, तर सरासरी अंदाजित ही 3,682 आहे. देशातील वाघांची वार्षिक वाढ ही 6.1% ने होत आहे. आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे पार्ट म्हणजे सर्वाधिक वाघ असणारे राज्य सध्यासाठी कोणते आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश, जिथे 785 वाघ आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक, जिथे 563 आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तराखंड, जिथे 560 वाघ आहेत. सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प, तर लक्षात घ्या, भारतामध्ये
कॉर्बेट या ठिकाणी 260 आहेत. तर महाराष्ट्रामध्ये ताडोबा अंधारी या ठिकाणी 97 आहेत. तर सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प म्हणजे कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघ आहेत हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कॉर्बेट जे काही जिम कॉर्बेट आहे या ठिकाणी 260 वाघ आहेत. तर महाराष्ट्रातील ताडोबा या ठिकाणी 97 वाघ आहेत. पुढचा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताची क्रमवारी किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 30वी, पर्याय क्रमांक 2 35वी, पर्याय क्रमांक 3 38वी, पर्याय क्रमांक 4 40वी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 38वी. भारताच्या जागतिक क्रमवारी 2025 मध्ये आता आपण कोणकोणते आहेत आणि कोणते महत्त्वाचे इंडेक्स आपल्यासाठी गरजेचे आहेत हे देखील पाहूया. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 याचे प्रकाश आहेत वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन विपो आणि भारताची क्रमवारी आहे 38वी. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 याचे प्रकाशक आहेत ग्लोबल फायर पॉवर, भारताची क्रमवारी आहे 4थी. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे HDI 2023-24 याची क्रमवारी आहे, भारताची क्रमवारी आहे 193 देशामध्ये 130वी, प्रकाशक आहेत UNDP. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025 याचे प्रकाशक आहेत IMF, तर भारताची स्थिती आहे 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था नॉमिनल GDP नुसार. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत हा 38वा क्रमांकावर आहे, याचा प्रकाशक आहे वर्ल्ड बँक. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स प्रकाशक आहेत जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल, भारताची क्रमवारी आहे 10वी. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 याचे प्रकाशक आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF आणि भारताची क्रमवारी आहे 71वी 118 देशांमध्ये. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025चा जो GHI आहे हा कन्सर्न्स वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ या मार्फत जाहीर करण्यात येतो. तर याची क्रमवारी आहे 102वी 123 देशांमध्ये. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 याचे प्रकाशक आहेत UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क SDSN आणि भारताची क्रमवारी आहे 118वी 147 देशांमध्ये. ग्लोबल पीस इंडेक्स GPI 2025 नुसार प्रकाशक आहेत इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस आणि भारताची क्रमवारी आहे 115. पुढचा आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 याचे प्रकाशक आहेत रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स आणि भारताची क्रमवारी आहे 151वी 180 देशांमध्ये. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 नुसार प्रकाशक आहेत ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आणि भारताची क्रमवारी आहे 96वी 180 देशांमध्ये. तर ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025 याचे प्रकाशक आहेत ब्रँड फायनान्स आणि भारताची क्रमवारी आहे 30वी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे इंडेक्स आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्याला रँकिंग किती देशांपैकी आहे ते आणि कोण प्रकाशक आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची सुरुवात कधी झाली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2015, पर्याय क्रमांक 2 2016, पर्याय क्रमांक 3 2017 आणि पर्याय क्रमांक 4 2018. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2017. तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला नुकतेच 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याची सुरुवात 1 जानेवारी 2017 या दिवशी करण्यात आलेली होती. याच दिवशी 9 वर्ष या योजनेला पूर्ण झाले. पूर्वीचे नाव होते इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आणि याचे कार्यक्षेत्र आहे संपूर्ण भारत म्हणजे सर्व जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेशासहित ही योजना लागू आहे. 19 वर्ष पूर्ण झालेल्या गर्भवती व स्तनदा मातांसाठी ही योजना कार्यरत आहे. यासाठी पहिल्या अपत्यासाठी 5,000 3 हप्त्यामध्ये प्रत्येक मातेला मिळते, तर दुसऱ्या अपत्याला 6,000 जर मुलगी असेल तर. आतापर्यंत 4 कोटीहून अधिक महिला लाभार्थी यामध्ये झालेल्या आहेत. तर लक्षात घ्या, प्रधानमंत्री मातृवंदना 9 वर्ष पूर्ण. पुढचा प्रश्न, आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात ही कधी झालेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत 15 ऑगस्ट 2018, 23 सप्टेंबर 2018, 2 ऑक्टोबर 2018 की 1 एप्रिल 2019. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23 सप्टेंबर 2018. आता थोडक्यात आपण महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहूया. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे PMGSY 25 डिसेंबर 2000, NPS वात्सल्य 18 सप्टेंबर 2024, PM ई ड्राईव्ह 1 ऑक्टोबर 2024, PM इंटर्नशिप 3 ऑक्टोबर 2024, आयुष्यमान भारत 23 सप्टेंबर 2018, वन नेशन वन सबस्क्रिप्शन 1 जानेवारी 2025, तसेच एकीकृत पेन्शन योजना 1 एप्रिल 2025. आपण यामध्ये अतिशय महत्त्वाच्या तसेच रिसेंटच्या ज्या कोणत्याही महत्त्वाच्या योजना आहेत यांच्या तारखा आपण पाहिलेल्या आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स वारंवार विचारण्यात येतात. पुढचा प्रश्न, जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स कोण लागू करत आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 USA, पर्याय क्रमांक 2 UN, पर्याय क्रमांक 3 G7, पर्याय क्रमांक 4 युरोपियन युनियन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युरोपियन युनियन. तर जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स
हा आता युरोपियन युनियनकडून लागू करण्यात येत आहे. याचं नाव आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून करण्यात आलेली आहे. जगातील पहिला पूर्णपणे कार्यान्वित कार्बन बॉर्डर टॅक्स हा असणार आहे. याचा उद्देश आहे कार्बन लिकेज रोखणे, नेट झिरो 2050 पर्यंत उद्देश. सुरुवातीला सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम, खते, हायड्रोजन आणि वीज या 6 प्रारंभिक क्षेत्रांमध्ये हा टॅक्स लागू असणार आहे. भारत आणि चीनकडून मात्र याचा निषेध करण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स हा अंमलबजावणी करणारी संस्था आहे युरोपियन युनियन आणि हा जगातील पहिला अशा पद्धतीचा कार्बन बॉर्डर टॅक्स आहे. याचं शॉर्ट फॉर्म आहे CBAM. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न, आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. कारण आपण आज भरपूर महत्त्वाच्या गोष्टी या कव्हर केलेल्या आहेत आणि परीक्षेच्या अनुषंगानेच या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. भारतातील सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प हा कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ताडोबा अंधारी, पर्याय क्रमांक 2 कान्हा, पर्याय क्रमांक 3 बांधवगड आणि पर्याय क्रमांक 4 कॉर्बेट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.